वेलकम टू विद्यासागर सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट. ओके, आपण आजपासून स्टार्ट प्रो स्टार्ट करणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं स्ट्रक्चरलचं अनालिसिस आणि डिझाईन जे आहे ते आपण स्टार्ट मध्ये परफॉर्म करणार. ठीक आहे. याच्या आधीच्या याच्यामध्ये तुम्ही बघताय आपण ऑटोकॅड आणि रेविट आर्किटेक्चर कम्प्लीट केलेला आहे. तुम्ही ते व्हिडिओ युट्यूब वरती बघू शकताय. आपण तिथे युट्यूबला पण काय केलेत, व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ओके, आता स्टार्ट स्टार्ट जर बघितलं तर स्टार्ट एक स्ट्रक्चरल अनालिसिस आणि डिझायनिंग साठी तुम्हाला हे सॉफ्टवेअर युज होतं. तर तुम्ही इथं बघताय स्क्रीनवरती, तर ही जी स्क्रीन आहे ती आपल्या स्टॅडची वेलकम स्क्रीन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे. आता मी इथं जर स्क्रीनवरती बघितले तर इथं तुम्हाला स्टॅड दिसतंय, स्टॅड प्रो VA असं तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले होतंय. स्टॅड मीन्स स्ट्रक्चरल अनालिसिस अँड डिझायनिंग, प्रो मीन्स प्रोग्रामिंग अँड VA ही सिरीज आहे तुमच्या ऑटोकॅडची सॉफ्टवेअरची. म्हणजे जसं की तुम्ही बघता ऑटोकॅड 2021 असेल, 22 23 जसं आहे तसं स्टॅडची ही सिरीज आहे, VA सिरीज 5. ओके. सो आणि हे जे आहे स्टॅड प्रो ते बेंटले कंपनीचं आहे. जसं ऑटोकॅड ऑटोडेस्क कंपनीचं आहे, तसं स्टॅड प्रो जे आहे ते बेंटले कंपनीचं ऑथरायझेशन आहे. ओके. आता जर तुम्ही बघितलं अनालिसिस आणि डिझायनिंग म्हणजे काय. ओके, व्हॉट इज मीन बाय अनालिसिस अँड डिझायनिंग. एखाद्या स्ट्रक्चरचं शेअर फोर्स, बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन, शेअर फोर्स कॅल्क्युलेशन, डिफ्लेक्शन कॅल्क्युलेशन म्हणजेच तुमचं अनालिसिस असेल. त्याच कंपोनंटचं किंवा त्याच स्ट्रक्चरचं जेव्हा तुम्ही डिझायनिंग करताय त्या केसमध्ये तुम्हाला तिथं क्वांटिटीज भेटते. ओके. त्या प्लस तुम्ही कुठलं ग्रेड यूज करताय तो पोर्शन तुमचा डिझायनिंग मध्ये येतो. मग स्टीलसाठी कुठलं ग्रेड यूज करताय, कॉन्क्रीटसाठी कुठलं ग्रेड यूज करताय, स्टीलची क्वांटिटी किती रिक्वायर्ड आहे, समजा बीम करत असेल तर बीम मध्ये किती बार्स रिक्वायर्ड आहेत, ते सगळं तुम्ही कशामध्ये करताय तर डिझायनिंग मध्ये करताय. म्हणजेच क्वांटिटी जे आहेत ते मला डिझायनिंग मध्ये भेटतात. ओके. स्टॅड मध्ये पण आपल्याला त्याचं डिझायनिंग, अनालिसिस आणि डिझायनिंग दोन्ही करायचंय, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टीलची क्वांटिटीज पण जी आहे ती भेटते. ओके. आता इथं जर तुम्ही स्क्रीनवरती बघताय, फर्स्ट दिसते प्रोजेक्ट टास्क, त्याच्यानंतर रिसंट फाईल, लायसन कॉन्फिगरेशन आणि हेल्प टॉपिक, असे 4 तुम्हाला इथं काय दिसत आहेत, ऑप्शन दिसत आहेत. राईट. आता जेव्हा प्रोजेक्ट टास्क कडे येत आहे तर त्या प्रोजेक्ट टास्क मध्ये तुम्हाला काय दिसतं, इथं न्यू प्रोजेक्ट, ओपन फ्रॉम, प्रोजेक्ट वाईड, कॉन्फिगरेशन, बॅकअप मॅनेजर, लायसन मॅनेजमेंट असे वेगवेगळे ऑप्शन्स भेटतात. ओके. आता जेव्हा तुम्हाला न्यू प्रोजेक्ट स्टार्ट करायचे, ओके, स्टार्ट वरती तुम्ही न्यू प्रोजेक्ट स्टार्ट करणार असाल तर तुम्ही डायरेक्टली न्यू वरती करू शकता. एखादा स्ट्रक्चर तुम्ही ऑलरेडी अनालिसिस केलाय त्याचं डिझायनिंग करायचे म्हणजे तो सेव्ह आहे, तर तो तुम्हाला ओपन प्रोजेक्ट थ्रू तुम्ही ओपन करू शकता आणि त्याच्यावरती तुमचं पुढचं डिझायनिंग जे आहे ते कम्प्लीट करू शकता. आता इथे दिसते ओपन फ्रॉम प्रोजेक्ट वाईज. जर तुमच्याकडे लायसन्स असेल तर तुम्हाला बेंटलेच्या तिथं तुम्हाला काही प्रोजेक्ट दिसतील, मग ते तुम्हाला ओपन करायचे असतील तर ते तुम्ही ओपन करू शकता. बाय डिफॉल्ट बेंटलेचे काही असाइन केलेले प्रोजेक्ट असतात, ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही ओपन फ्रॉम प्रोजेक्ट वाईजचा यूज करू शकता. कॉन्फिगरेशन्स मध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर रिगार्डिंग सेटिंग्स असेल त्याच्या रिगार्डिंगचा वर्क जे आहे ते कॉन्फिगरेशन्स मध्ये करा. बॅकअप मॅनेजर म्हणजे तुमच्या जर काही फाईल्स असतील ज्या तुमच्या चुकून डिलीट झालेल्या असेल तर त्या बॅकअपसाठी तुम्ही त्याचा यूज करू शकता. आणि लायसन मॅनेजमेंट मध्ये तुम्ही लायसन जे आहे तुमचं ते ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे. आता मला इथं कॉन्फिगरेशन्स वरती येते, मी स्टॅड वरती काम करते. ओके. स्ट्रक्चरल अनालिसिस अँड डिझायनिंग मध्ये काम करते म्हटल्यावरती मला अनालिसिस साठी नाही पण डिझायनिंग साठी जे IS कोड युज होणार आहे ते IS कोड्स कुठले आहेत ते मला माहित असलं पाहिजे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल कॉन्क्रीट असेल तर कॉन्क्रीटसाठी आपण कुठला IS कोड युज करतो. ओके. स्टील साठी कुठला IS कोड युज करतो. लाईव्ह लोड डिफाईन करायचं असेल, डेड लोड एखाद्या स्ट्रक्चर्स वरती डिफाईन करायचं असेल तर कुठला IS कोड युज करतो. सिस्मिक लोड डिफाईन करायचं असेल तर कुठला IS कोड युज करतो. सो ते IS कोड्स मला काय पाहिजे, माहित असले पाहिजे. जेव्हा मी एखाद्या स्ट्रक्चरल वरती काम करते, स्ट्रक्चरल सॉफ्टवेअर वरती, तर माझा टेक्निकल जो पार्ट आहे तो माझा तेवढा स्ट्रॉंग असला पाहिजे. ठीक आहे. आता मला जर कॉन्फिगरेशन मध्ये इथं सेटिंग करून ठेवायची, जसं की युनिट असेल,
युनिट सेट करून ठेवायचे. त्याच्यानंतर कुठले आयएस कोड्स यूज करतोय ते सेट करून ठेवायचे. आता तुम्ही म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्सला असं वाटत असेल की आपण स्टॅड इंडियातच यूज करतोय, तर इंडियासाठी जे जे लागतील ते आयएस कोड तिथं दिलेले असतील. स्टॅड इंडिया सोबत नंबर ऑफ कंपनीज, नंबर ऑफ कंट्रीज मध्ये काम करतात, राईट. तर त्याच्यासाठी तो डिफाईन करताना वेगवेगळ्या कंपनीचे आयएस कोड्स दिलेत त्यांनी, वेगवेगळ्या कंट्रीजचे आयएस कोड दिलेत. मग त्याच्या अकॉर्डिंग तुमचा कुठला आयएस कोड आहे, तुम्ही स्पेसिफिकली कुठला आयएस कोड यूज करता ते तुम्हाला तिथे डिफाईन करून द्यायचे. ओके. त्याच्यानंतर तुमचा ऍक्सेस असेल, ते ऍक्सेस तिथे डिफाईन करायचे. आता ते काय आहे एक्झॅक्टली, कुठली सेटिंग करायचे, तो सगळा पोर्शन्स आपण कॉन्फिगरेशन्स मध्ये. आता मी इथं कॉन्फिगरेशन्स वरती जेव्हा क्लिक करते, तर इथं तुम्हाला कॉन्फिगरेशन प्रोग्राम म्हणून एक टेम्पलेट ओपन झालेलं दिसेल. ओके. ज्याच्यामध्ये फर्स्ट दिसतोय तुम्हाला बेसिक युनिट्स ऑप्शन्स. ठीक आहे. आता बेसिक युनिट मध्ये इथे दिसतंय सिलेक्ट बेसिक युनिट मेट्रिक. दोन ऑप्शन्स आहेत इथं. जर मी वरती क्लिक केलं, इंग्लिश आणि मेट्रिक. जर समजा तुम्हाला मीटर मध्ये, मोस्ट ऑफ आपण मीटर मध्येच यूज करतो, कारण आपले जे लोड्स आहेत ते लोड्स किलोन्यूटन पर मीटर असतात किंवा किलोन्यूटन न्यूटन पर एम एम असतात, राईट. म्हणजे ते मेट्रिक मध्ये चाललं. मेट्रिक मध्ये कुठल्या कुठल्या युनिट्स ठेवतो आपण, सेंटीमीटर, मिलीमीटर. ओके. हे जे युनिट्स आहेत ते येतात. पण स्टॅड मध्ये मेट्रिक म्हणजे तुमचं मीटर असतं, इंग्लिश म्हणजे तुमचं फीट आणि इंचेसचं असतं. ओके. मग मला सांगा, आपण स्ट्रक्चर फीट अँड इंचेस मध्ये कन्स्ट्रक्ट करतो, पण आपण लोड्स फीट अँड इंचेस मध्ये असाइन करतो का? खूप रिअरली लोड्स फीट आणि इंचेस मध्ये असतात, राईट. पण मोस्ट ऑफ जर तुम्ही बघितलं, आपण कॉलेजमध्ये पण बघितलेलं आहे, जे लोड्स आहेत ते आपण किलोन्यूटन पर मीटर किंवा न्यूटन पर एम एम असे अपलोड केलेले आहेत, राईट. तर त्याच्यासाठी मी इथं ठेवणार आहे मेट्रिक युनिट्स. ओके. सिलेक्ट करताना युनिट ठेवलं मेट्रिक. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ग्लोबल ऍक्सेस ओरिएंटेशन, याच्यावरती क्लिक करा आणि जी सिलेक्ट ऍक्शन्स ओरिएंटेशन आहे ती तुम्ही वाय अप ठेवणार आहे. आता वाय अपच का ठेवतोय आपण, झेड अप का ठेवत नाहीये? तर स्टॅड मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक्स आणि झेड जे आहे ते दोन्ही हॉरिझॉन्टली वर्क होत आहेत, म्हणजे लॅटरल आणि लॉन्जिट्युडनल डायरेक्शन प्रमाणे ते काय करतायत, वर्क होत आहेत, एक्स आणि झेड. आणि जी वाय आहे डायरेक्शन ती तुमची व्हर्टिकली होते. मग तुमच्या स्ट्रक्चर्सला जर ओरिएंटेशन द्यायचं असेल, ओके, तर ते अलॉंग एक्स ऍक्सिसच असतं. त्यामुळे इथं काय ठेवते मी, सिलेक्ट ऍक्सेस ओरिएंटेशन जी आहे ती वाय अप ठेवतोय आपण. ओके. त्याच्यानंतर सेकंड इथं जर बघितलं तर तुम्हाला दिसतोय बॅकग्राऊंड कलर. आता बॅकग्राऊंड कलर जर तुम्ही बघताय, इथं व्हाईट बॅकग्राऊंड आणि ब्लॅक दोन ऑप्शन्स आहेत. करंटली माझा व्हाईट आहे. हे डिपेंड्स तुम्हाला कसा ठेवायचे. जर मी इथं ब्लॅक केलं, अप्लाय केला, तर तुमचा बॅकग्राऊंडचा जो आहे तो कलर चेंज होईल. ओके. सो असं तुम्ही काय करू शकता, बॅकग्राऊंड जे आहे ते इथून चेंजेस करू शकता. त्याच्यानंतर येथे मी स्टॅड डिफॉल्ट डिझाईन कोड्स मध्ये, ओके. आता इथं मी बाय डिफॉल्ट ऑलरेडी सेट करून ठेवलेले आहेत. स्टील साठीचे कुठले आयएस कोड यूज करायचे, कॉन्क्रीट साठी कुठला यूज करायचे. ओके. तर हे आता इथं नंबर ऑफ दिले तुम्हाला, स्टील असेल, कॉन्क्रीट असेल, अल्युमिनियम असेल, टिंबर आणि शेअर वॉल असे तुम्हाला टाइप्स दिले. ओके. स्टॅड मध्ये टिंबर डिझाईन पण होतं, अल्युमिनियम डिझाईन होतं. आता टिंबर आणि जे अल्युमिनियमचा पार्ट आहे तो आपण इंडियामध्ये मोस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, आपण टिंबर कन्स्ट्रक्शन खूप रिअरली करतो. ओके. जास्त कन्स्ट्रक्शन आपलं कशाचं आहे, कॉन्क्रीटचं किंवा स्टीलचं आहे, राईट. मग तेच जास्त युज होतात. जर समजा तुम्ही एखाद्या बाहेरच्या कंट्रीमध्ये गेलाय, तिथं तुम्ही स्टॅड यूज करताय, मग त्या केसमध्ये त्यांनी टिंबरसाठी कुठला आयएस कोड यूज करतात, अल्युमिनियम डिझायनिंग करायचं असेल तर कुठला आयएस कोड यूज करतात, ते सगळं तुम्ही काय करू शकता, तिथं डिफाईन करू शकता. आता मी इथं जर बघितलं, स्टील साठी आपण कुठला आयएस कोड यूज करतो, IS 800. सो तेच सेट केलंय मी इथं. इथं जर तुम्ही वरती क्लिक केलात, तर इथं तुम्हाला नंबर ऑफ जे आयएस कोड्स आहेत ते डिफाईन केलेले आहेत. आता हे वेगवेगळ्या कंट्रीजचे दिलेले आहेत. मग मला स्टील साठी जे यूज होतं ते IS 800. ओके. मग आता स्टील साठी इथं तुम्ही म्हणाल मॅम IS 800 2007 LSD दिलंय, WSD दिलंय, म्हणजे हे काय आहे? ओके. IS 800 2007 हेच आपलं आहे ते, की IS 800 केलंय. पण इथं LSD म्हणजे लिमिट स्टेट मेथड असेल आणि WSD म्हणजे वर्किंग स्टेट मेथड असेल. मग त्या पर्टिक्युलर मेथड वाईज कुठला जर ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्ट करत असाल तर तुम्ही ते आयएस कोड्स इथे काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे. ओके. आता सध्या मी IS 800 यूज करते. त्याच्यानंतर आहे तुमचा इथे कॉन्क्रीट डिझाईन.
ओके, मग कॉन्क्रीट डिझायनिंग साठी कुठला आयएस कोड युज करतो आपण? IS 456. ओके, मग ते आयएस कोड इथं मी सिलेक्ट करून ठेवलेला आहे. ओके, असं तुम्हाला जे जे आयएस कोड्स लागतात ते इथं तुम्ही सिलेक्ट करून ठेवणार आहे. प्लस मी शेअर वॉल साठी पण डिझायनिंग साठी आपण आयएस कोड 456च यूज करतो, तर तेच आयएस कोड जे आहे ते इथं मी ऍड केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर जे येतं तो म्हणजे सेक्शन प्रोफाईलचा. आता सेक्शन प्रोफाईल म्हणजे काय? जर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा तुम्ही मॅन्युअली कॅल्क्युलेशन्स करताय, ओके, एखाद्या स्टील स्ट्रक्चरचं जेव्हा तुम्ही मॅन्युअली कॅल्क्युलेशन्स करताय, तर त्या केसमध्ये मला तिथं वेगवेगळे सेक्शन्स यूज करायचे. म्हणजे वेगवेगळे सेक्शन्स आहेत आपल्याकडं. आय सेक्शन आहे, चॅनल सेक्शन्स आहे, टी सेक्शन्स आहे, सी सेक्शन्स आहेत, असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. जेव्हा मी मॅन्युअली कॅल्क्युलेशन्स करते तर हे सेक्शन्स इक्वल असतील आणि त्याचे जे सायजेस आहेत ते आपण कुठून घेतो? स्टील टेबल मधनं घेतो, राईट? मग तो स्टील टेबल मला स्टॅड मध्ये युज करायचा आहे, तर त्याच्यासाठी इथं आहे सेक्शन्स प्रोफाईल टेबल. याच्यावरती क्लिक करा. अगेन इथं नंबर ऑफ कंट्रीज दिले, याच्यातली तुमची जी कंट्री आहे, तुम्ही ज्या कंट्रीमध्ये वर्क करताय त्या कंट्रीचा इथं स्टील टेबल जो आहे तो सिलेक्ट करून ठेवायचा. ओके, अप्लाय. ओके, आणि हे सगळं केलं मी. ओके, तर ही झाली माझी कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन मध्ये आपण मोस्टली बेसिक युनिट असेल, आयएस कोड डिफायनिंग असेल आणि ऍक्सेस ओरिएंटेशन असेल, या तीन मध्ये काय करू शकते, आणि स्टील सेक्शन प्रोफाईल जो आहे तो त्याच्यामध्ये चेंजेस करून काय करणार आहे, ठेवणार आहे. ओके, नेक्स्ट इथं बघताय रिसंट फाईल्स मध्ये, म्हणजे आतापर्यंत जेवढ्या फाईल्स मी क्रिएट केल्या त्या तुम्हाला रिसंट फाईल्स मध्ये इथे डिस्प्ले होतात. ठीक आहे. लायसन कॉन्फिगरेशन, जर तुम्ही लायसन्स घेत असाल बेंटलेचं तर हे त्याच्यासाठी आहे तुम्हाला लायसन कॉन्फिगरेशनचा. ओके, आता आपण स्टार्ट करूया. न्यू प्रोजेक्ट वरती येते. आता न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्क्रीनवरती एक टेम्पलेट दिसतंय, राईट? ज्याच्यामध्ये स्पेस, प्लेन, फ्लोर, ट्रस असे वेगवेगळे ऑप्शन्स दिले. आता स्पेस म्हणजे काय? तर स्पेस म्हणजे खाली बघा दिलेला आहे, अ स्पेस स्ट्रक्चर विच इज अ 3 डायमेन्शनल फ्रेम्ड स्ट्रक्चर. ओके, आता 3 डायमेन्शनल जर तुम्हाला एखादं स्ट्रक्चर बनवायचं असेल तर तुम्ही स्पेसच्या मदतीने ड्रॉ करणार. 3 डायमेन्शनल म्हणजे कुठलं? तर बेस्ट एक्झाम्पल बघितलं तर आपली बिल्डिंग असते. बिल्डिंग आपली 3 डायमेन्शनल मध्ये असते, राईट? मग जर तुम्हाला 3 डायमेन्शनल एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे तर तुम्ही स्पेस वरती क्लिक करून काय करणार आहे, नेक्स्ट करणार आहे. प्लेन वरती जर आला तुम्ही, ओके, आता नेक्स्ट प्लेन वरती बघूया आपण. प्लेन आल्यानंतर तो काय सांगते, अ प्लेन स्ट्रक्चर इज अ बाउंडेड बाय अ ग्लोबल एक्स और वाय कोऑर्डिनेट सिस्टीम विथ लोड्स इन द सेम प्लेन. म्हणजे तुम्हाला एक्स आणि वाय त्या ग्लोबल ह्याच्यामध्ये ड्रॉ केलेला ऑब्जेक्ट असेल, प्लस त्याच्या सेम प्लेन वरती लोड असाइन झाला असेल, असं जर स्ट्रक्चर असेल तुमचं कुठलं, तर ते तुम्ही प्लेनच्या मदतीने काय करणार आहे, ते ड्रॉ करणार आहे. त्याच्यानंतर येतो फ्लोर. फ्लोर मध्ये बघितलं तर तुमचं एफ एक्स आणि एफ झेड म्हणजे एक्स आणि झेड डायरेक्शनला जी आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, फ्लोरचा यूज करू शकता. ठीक आहे. ट्रस, जर ट्रस डिझाईन करायचं असेल तर ट्रस वरती इथं ठेवणार आहे. मोस्ट ऑफ टाइम आपण स्पेस यूज करतो कारण नंबर ऑफ आपले स्ट्रक्चर हे जे आहे ते 3 डायमेन्शनल असतात, राईट? सो त्याच्यासाठी मी इथं काय करते, स्पेस वरती करते. मग आता स्पेस वरती आल्यानंतर खाली तुम्हाला लेंथ युनिट, फोर्स युनिट हे पण दिलेलं आहे. साईडला फाईल नेम दिलंय आणि त्याचं लोकेशन दिलंय. फाईल नेम मध्ये तुम्ही इथे ऍड करू शकता की तुमच्या फाईलचा नेम काय असणार आहे. जसं फर्स्ट आहे फाईल माझी बीम डिझायनिंग, मी नेम टाकते, किंवा मी ट्रस डिझायनिंग टाकते, बिल्डिंग डिझायनिंग, जे काही तुम्ही स्ट्रक्चर्स करताय तसं इथं काय करणार आहे, तुम्ही डिफाईन करणार आहे. बिल्डिंग डिझाईन असेल, बिल्डिंग डिझाईन करणार आहे तुम्ही. एखादा ट्रस करताय, ट्रस डिझायनिंग असेल. एखादा वॉटर टँक डिझायनिंग असेल, वॉटर टँक, तोच तुम्ही इथं जे फाईल तुम्ही करणार आहे त्या फाईलचं नेम टाकणार आहे. ठीक आहे. आणि लोकेशन्स मध्ये कुठे सेव्ह करणार आहे त्याचा पार्ट डिफाईन करायचा. तर हेच तुम्हाला इथं ऑप्शन. त्याच्यानंतर इथं खाली दिसते लेंथ युनिट आणि फोर्स युनिट असे दोन ऑप्शन दिसतात. आता लेंथ युनिट म्हणजे काय, तर जसं की आता एखादा बीम आहे, त्याचा स्पॅन किती आहे, 5 मीटर आहे, मग त्याचं युनिट कशात आहे, मीटर मध्ये. सो इथे मी मीटर मध्ये ठेवलं. ओके. आणि फोर्स युनिट म्हणजे तुमचा लोडचा युनिट असेल, मग लोड कशात आहे, किलो न्यूटन मध्ये आहे की न्यूटन मध्ये आहे. जर लोड न्यूटन मध्ये असेल तर इथं न्यूटन, आणि इथं असेल MM मध्ये. ओके. लोड किलो न्यूटन मध्ये आहे, किलो न्यूटन, आणि इथं मीटर. असं तुम्ही लेंथ युनिट आणि फोर्स युनिट पण इथं काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. आता हे बाय डिफॉल्ट तुम्हाला मीटर आणि किलो न्यूटन दिसत होतं कारण मी सिलेक्ट करताना कॉन्फिगरेशन्स मध्ये मेट्रिक ठेवलंय, त्यामुळे इथे तुम्हाला दिसताना
किलो न्यूटन आणि मीटर बाय डिफॉल्ट सिलेक्टेड दिसत होता. तिथं जर मी इंग्लिश ठेवलं असतं तर हे फीट आणि इकडं तुमचं टन या मेगा न्यूटन कशामध्ये ठेवताय तुम्ही त्याच्यावरती असेल. ओके, तो फोर्स युनिट त्याचा राहिला असता. तर आता मी करते नेक्स्ट. आता नेक्स्ट केल्यानंतर अगेन इथं एक विचारते, टेम्पलेट आले ज्याच्यावरती लिहिले वेअर डू यू वॉन्ट टू गो, म्हणजे तुम्हाला कुठं जायचं. ऍड बीम मध्ये जायचंय, ऍड प्लेट, ऍड सॉलिड असेल, ओपन स्ट्रक्चर विझार्ड असेल, ओपन स्टॅड एडिटर असेल, एडिट जॉब इन्फॉर्मेशन. आता हे एक्झॅक्टली काय आहे? ओके, ऍड बीम म्हणजे काय, जर तुम्हाला एखादी फ्रेम बनवायची, एखादा स्ट्रक्चर्स बनवायचे आहे, जे की आता स्टॅड मध्ये कॉलम आणि बीम दोघांना पण बीमच म्हणतात, म्हणजे लॅट तुमचं व्हर्टिकली कॉलम असू द्या, हॉरिझॉन्टल बीम असू द्या, इथं म्हणताना आपण बीमच म्हणतो. ठीक आहे, मग मला एखादा स्ट्रक्चर्स बनवायचे ज्याच्यामध्ये कॉलम असेल, बीम्स असतील, असा फ्रेम क्रिएट करायची. तर ऍड बीमच्या मदतीने करेन मी. ऍड प्लेट म्हणजे जर समजा तुम्हाला फ्लोर दाखवायचा आहे, तर तुम्ही ऍड प्लेट किंवा एखाद्या स्ट्रक्चर्स मध्ये फक्त फ्लोर टाकायचा, तर ऍड प्लेट करणार आहे. ऍड सॉलिड म्हणजे कुठे येईल, समजा तुम्हाला सरफेस क्रिएट करायचे. आता सरफेस म्हणजे शेअर वॉलचा सरफेस असेल, ओके, एखाद्या वॉटर टँक मध्ये तुम्हाला सरफेस दाखवायचा असेल, ठीक आहे, तर त्याच्यासाठी ऍड सॉलिडचा यूज करणार आहे, तर त्याच्यासाठी सॉलिडचा यूज करणार आहे. ओपन स्ट्रक्चर विझार्ड, आता हे ऑप्शन्स कशासाठी दिले, तर जसं आपण एखादं बिग कन्स्ट्रक्शन करतोय, ओके, मोठे मोठे कन्स्ट्रक्शन करतोय, ब्रिजेसचं असू द्या किंवा एखादं कुठलं पण टेम्पल असू द्या किंवा एखादी मोठी बिल्डिंग असू द्या, तर आपण त्याचा एक प्रोटोटाइप क्रिएट करतो, राईट. एक प्रोटोटाइप क्रिएट करून देन आपण ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शनला काय करतो, स्टार्ट करतो. तर तसंच जर तुम्हाला एखादा स्ट्रक्चरचं प्रोटोटाइप क्रिएट करायचे आणि ते स्ट्रक्चर म्हणजे स्टॅड मध्ये इम्पोर्ट करायचं असेल, तर ते जे प्रोटोटाइप क्रिएट करणार आहे तो आपण ओपन स्ट्रक्चर विझार्ड मध्ये करणार आहे. ठीक आहे, मग डायरेक्ट प्रोटोटाइप क्रिएट करायचा असेल तर इथं तुम्ही ओपन स्ट्रक्चर विझार्डचा यूज करू शकता. त्याच्यानंतर आहे ओपन स्टॅड एडिटर. आता ओपन स्टॅड एडिटर म्हणजे काय, जसं मी इथं दाखवलंय स्टॅड प्रो. प्रो मीन्स प्रोग्रामिंग सांगितलं मी. ओके, मग आता मी जर एखादा स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती लोड टाकले, मी त्याची प्रॉपर्टीज डिफाईन केलं, मग अनालिसिस केलं. पण अनालिसिस मध्ये बघितलं तर त्याचं काहीतरी, मला समजा कॉन्क्रीटची जी डेन्सिटी घेतली आहे त्यांनी ती थोडीशी चुकीची घेतली आहे, मला ते चेंज करायचं आहे, किंवा काहीतरी एरर आलाय स्ट्रक्चर्स मध्ये तो रिझॉल्व्ह करायचा आहे, तर मी स्टॅड एडिटरचा यूज करणार आहे. म्हणजे त्याच्या प्रोग्रामिंग फाईल्स मध्ये तुम्ही काय करताय, चेंजेस करा. ठीक आहे, तर त्याच्यासाठी स्टॅड एडिटर. आणि एडिट जॉब इन्फॉर्मेशन म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट स्टार्ट करताय त्या केसमध्ये स्टार्टिंगलाच तुम्हाला काय करायचे, तिथं जर जॉबमध्ये काही डिटेलिंग चेंज करायचे असेल तर एडिट जॉब इन्फॉर्मेशनला तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे, सो असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत जे की तुम्ही यूज करू शकता. आता मी ऍडबीमच करते, जसं आता बघा ऍडबीमला केल्यानंतर खाली दिले बिल्डिंग, सॉरी, बिगेन बिल्डिंग युअर मॉडेल बाय क्रिएटिंग न्यू जॉईंट्स अँड बीम्स युझिंग द कन्स्ट्रक्शन ग्रिड, ड्रॉइंग टूल्स अँड स्प्रेडशीट्स. ओके, असा ऑप्शन तुम्हाला इथे दिलाय. जसं मी प्लेट्स कडे येते तर इथं चेंज झालं बघा, इथं पण चेंजेस तुम्हाला अशा प्लेट्स ऍड करायचे असेल. सॉलिड गर आल्यानंतर हे सॉलिडचा पोर्शन झाला. ओपन स्ट्रक्चर विझार्ड या टाइप मध्ये पोर्टफोलिओ दिसते. तर स्टॅड एडिटर ही तुमची प्रोग्रामिंग फाईल ज्याच्यामध्ये एडिट करू शकता. एडिट जॉब इन्फॉर्मेशन, इथे इन्फॉर्मेशन चेंज करा. ओके, वेगवेगळ्या ऍप्लिकेशन. आता ऍडबिम करते, फिनिश. ही आहे तुमचं, आता जेव्हा हे ओपन झालंय हे आहे आपलं स्टॅडचं युजर इंटरफेस. ओके, युजर इंटरफेस आहे ज्याच्यावरती तुम्ही ऍक्च्युअल मध्ये स्टॅड मध्ये वर्क करणार आहे. आता मला आज जे आहे ते इंट्रोडक्शन पार्ट बघतोय आपण. तर इंट्रोडक्शन मध्ये कुठले म्हणजे टूल्स काय आहेत, कुठले टूल्स कुठे दिलेले आहेत, कशासाठी यूज करतो, किंवा काय फ्लो असणार आहे तो मला इथं बघायचा आहे. ठीक आहे, आता जसं मी बघते तुम्हाला इथं हा जो रिबन एरिया आहे, या रिबन एरियामध्ये तुम्हाला नंबर ऑफ टूल्स दिलेले दिसत आहेत. ओके, मग हे टूल्स तुम्ही कशासाठी यूज करू शकताय, किंवा इथं वरती तुम्हाला टॅब दिसत आहेत, राईट, मेन्यू बार म्हणा याला. या मेन्यू बार मध्ये फाईल, एडिट असे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत. तर जसं आता बघ, त्या फाईल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसतं इथं, न्यू, ओपन, क्लोज, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, जॉब इन्फॉर्मेशन, सेव्ह, सेव्ह ॲज, असे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत, राईट. मग हेच ऑप्शन तुम्हाला इथं दिसणार आहे बघा, इथे दिसतात रिबन एरियामध्ये. न्यू स्ट्रक्चर, त्याच्यानंतर ओपन स्ट्रक्चर, क्लोज स्ट्रक्चर, सेव्ह असेल, ओके, कॉपी, कट. आता हे सगळे ऑप्शन तुम्हाला इथं भेटतात. प्लस इथं बघा प्रिंट आहे,
प्रिंट प्रिव्ह्यू रिपोर्ट आहे. ओके, रिपोर्ट सेटअप आहे, पिक्चर्स जर घ्यायचं असेल टेक पिक्चरचा ऑप्शन आहे, एक्सपोर्ट व्ह्यू आहे. हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे भेटतात, जे की आपल्याला फाईलमध्ये आणि एडिट मध्ये दिसतात. ओके, दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला या रिबन एरियामध्ये आले. आता जसं व्ह्यू कडे येते, व्ह्यू कडे आल्यानंतर झूम आहे, पॅन आहे, त्याच्यानंतर इथं दिसते होल स्ट्रक्चर्स विझार्ड असा ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे, तर हे कशासाठी युज होतं? जसं की इथं दिलंय तुम्हाला, आता या साईडला खाली जेव्हा बघताय इथं तुम्ही, तर इथं वेगवेगळे व्ह्यूज दिलेत. फर्स्ट व्ह्यू म्हणजे आता एखादा स्ट्रक्चर्स आहे, तर त्या स्ट्रक्चर्सला मला लेफ्टनं बघायचे, राईटनं बघायचं असेल, फ्रंटनी बॅकनी, ओके, आयसोमेट्रिक व्ह्यू बघायचा असेल त्या स्ट्रक्चरचा, तर त्याच्यासाठी इथं व्ह्यूचा यूज करू शकता. जसं आपण स्टॅडमध्ये 12 स्टोरी बिल्डिंग, 15 स्टोरी बिल्डिंग ड्रॉ केली आहे. आता जेव्हा मी 15 स्टोरी या 12 स्टोरी बिल्डिंग ड्रॉ केलेलं असेल, तर त्या प्रत्येक स्टोरी वाईज जर मला प्रॉपर्टीज द्यायचे किंवा मला चारी साईडनी काही मटेरियल अप्लाय करायचं असेल, तर मला प्रत्येक साईडला जाऊन ते चेक करावं लागेल. सो त्याच्यासाठी मला इथं व्ह्यूचा यूज होतो, मटेरियल अप्लिकेशनसाठी इझी होतं. हा असेल तुमचा फ्रंट व्ह्यू. ओके, त्याच्यानंतर हा तुमचा बॅक व्ह्यू. ओके, त्याच्यानंतर ही लेफ्ट व्ह्यू, हे राईट व्ह्यू, त्याच्यानंतर टॉप व्ह्यू, बॉटम व्ह्यू, आणि हा तुमचा आयसोमेट्रिक व्ह्यू. ओके, असे वेगवेगळे व्ह्यूज दिलेले आहेत. त्याच स्ट्रक्चरला जर रोटेट करायचं असेल तर हे रोटेट अप, रोटेट डाऊन, रोटेट लेफ्ट, रोटेट राईट. ओके, स्पिन लेफ्ट, स्पिन राईट, असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला काय दिले इथं दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे येतं तो होल स्ट्रक्चर, डिस्प्ले होल स्ट्रक्चर. आता डिस्प्ले होल स्ट्रक्चर म्हणजे काय? समजा 12 स्टोरीची बिल्डिंग आहे, पण मला जे डिटेलिंग प्रोव्हाइड करत चालले ते अप टू 5 स्टोरी पर्यंत करायचे, तर मी काय करते, वरचे जे 10 म्हणजे सिलेक्शन करून फक्त कट करते त्या सेक्शन्सला. मग ते कट केल्यानंतर तुम्ही डिटेलिंग केले अप टू 5 स्टोरी पर्यंत, आता होल स्ट्रक्चर डिस्प्ले करायचा, तर तुम्ही त्याच्यासाठी ह्या होल स्ट्रक्चर म्हणजे एखादा सेक्शन्सला कट केलात आणि त्याच्यानंतर डिस्प्ले करायचं असेल तर होल स्ट्रक्चर व्ह्यू इथे यूज करणार. त्याच्यानंतर झूम असेल, डायनॅमिक झूम, त्याच्यानंतर झूम एक्सटेंड, झूम इन, झूम आउट, ओके, झूम फॅक्टर, असे वेगवेगळे ऑप्शन्स इथे दिसतात. पॅन आहे इथं. ठीक आहे, आणि मॉडिफाईंग ग्लास आहे इथं, आणि त्याच्यानंतर आहे 3D रेंडरिंग व्ह्यू असे. आता ही लाईन मी इथं ड्रॉ केल्या, राईट, त्याचा 3D रेंडर व्ह्यू जर मी इथं बघितला, तर हा असा काहीतरी दिसतो. ओके, याला म्हणतात 3D रेंडर व्यू. म्हणजे कुठला पण ऑब्जेक्टचा 3D रेंडर व्यू चेक करण्यासाठी या ऑप्शनचा यूज करू शकता. किंवा राईट बटन क्लिक करा, तुम्हाला इथं पण ऑप्शन दिसेल 3D रेंडर व्ह्यूचा, माऊसचा राईट बटन प्रेस केला. ठीक आहे, हे ऑप्शन्स. आता तसंच जर मी टूल्स कडे आले इथे, तर टूल्स मध्ये पण मला वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत. समजा काही चेक डुप्लिकेट, म्हणजे डुप्लिकेट नोट्स चेक करायचे असतील, डुप्लिकेट जर तुम्हाला बीम चेक करायचे असतील, मेंबर्स, प्लेट्स, म्हणजे एकावर एक क्रिएट झालेले असतील, तर ओव्हरलॅप म्हणू शकतोय. ते चेक करायचं असतील तर इथे ऑप्शन्स आहेत. ओव्हरलॅप मेंबर झाले असतील तर ओव्हरलॅप मेंबर्स पण आहेत तिथं, जे की कोलिनियर म्हणजे सेम प्लेन मधून गेलेले असतील तर. जर मर्ज करायचं असेल दोन ऑब्जेक्ट तर मर्ज प्रॉपर्टी आहे. डायमेन्शनचं आहे इथं, नोड टू नोड डिस्टन्स डिस्प्ले करायचं आहे. ओके, करंट युनिट सेट करायचं आहे किंवा चेंजेस करायचे, तर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला कशात भेटते, टूल्स मध्ये दिसते. सेम ऑप्शन्स तुम्हाला इथं पण अवेलेबल आहे. ओके, ज्याच्यामध्ये इथं दिसते तुम्हाला कट सेक्शनचा ऑप्शन्स आहे. सॉरी, इथं बघा, हे आहे डायमेन्शन्स, इथं आहे नोड टू नोड डिस्टन्स डिस्प्ले. ओके, त्याच्यानंतर इथं आहे तुमचं सिम्बॉल अँड लेबल्स व्हॅल्यू. आता सिम्बॉल अँड लेबल व्हॅल्यूज कशासाठी, जसं की लोड काहीतरी दिलाय आपला, किंवा या बीमला लेबल्स द्यायचं असेल, L1 किंवा B1, B2, C1, C2 असे लेबल्स द्यायचे असतील तर ते लेबल्स इथून ऍड करू शकताय. त्याच्यानंतर लोड अप्लाय केलाय तर लोडच्या व्हॅल्यूज मला बघायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, इथं सिम्बॉल्स आणि लेबल वरती क्लिक केला, तिथे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतात. तसंच तुम्हाला डिझाईनचा रिपोर्ट चेक करायचा असेल आफ्टर डिझायनिंग, तर तुम्ही त्याचा युज करू शकता. युनिट चेंज करायचं असेल तर इथं ऑप्शन दिसतोय इनपुट युनिट, याच्यावरती क्लिक करा आणि इथून युनिट जे आहे ते तुम्ही चेंज करू शकता. करंट युनिट पण चेक करू शकता की करंट युनिट तुमचा कशात आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यात चेंजेस करायचे असतील तर ते चेंज पण करू शकता. ठीक आहे, तर हा ऑप्शन तुम्हाला इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं आहे ग्राफिकल डिस्प्ले युनिट्स. आता ग्राफिकल डिस्प्ले युनिट्स मध्ये आल्यानंतर लेबल्स द्यायचे तुम्हाला. ओके, नोडला लेबल द्यायचे, बीमला द्यायचे, प्लेटला द्यायचे. मग ते कसं असलं पाहिजे, लेफ्टला असलं पाहिजे, सेंटरला असलं पाहिजे. ओके, ते तुम्हाला इथं दिसतात, ते त्याच्या रिगार्डिंग आहे.
ओके. त्याच्यानंतर इथं जर खाली मी मूव्ह केलं तर इथं दिसतोय तुम्हाला, इथं वेगवेगळ्या कमांड दिसतात, ह्याच तुम्हाला इथं जिओमेट्री मध्ये भेटणार आहे. ओके. जे की ऍड बीम आहे, इथं ऍड प्लेट आहे, ऍड सॉलिड आहे, ऍड सरफेस आहे. ओके. स्नॅप मोड आहे, इन्सर्ट मोड आहे. तर तेच सगळे इथं भेटतात. ऍड बीम आहे जिओमेट्री मध्ये, ऍड प्लेट आहे. आता हे का दिले जिओमेट्री मध्ये, कधी कधी हा जो पोर्शन आहे तुमचा जसं रिबन एरिया मधला, हा तुमचा मूव्ह होतो या टाइप मध्ये. तर हा जर मूव्ह झाला आणि इथून कट झाला, तर त्या केसमध्ये तुम्हाला ते माहित असलं पाहिजे कुठं यूज होते किंवा कुठं आहे ते एक्झॅक्टली. सो त्याच्यासाठी आपण त्याचा काय करतो, यूज करतो. हे असं तुमचं मूव्ह होतंय या टाइप मूव्ह झालं असं. तर मूव्ह करते वेळेस जर कुठला ऑब्जेक्ट तुमचा मिस झाला इथनं, तर तो तुम्हाला एक्झॅक्टली कुठं आहे हे चेक करता आलं पाहिजे, त्याच्यासाठी हे ऑप्शन्स आहे. क्लिअर आहे. चला. त्याच्यानंतर इथं जर मी खाली बघितलं, हा जो दिसतोय हा, याला म्हणतो आपण पेज कंट्रोलर. एवढा पोर्शन दिसतोय पेज कंट्रोलर. आणि हे जे मॉडेलिंग, पोस्ट प्रोसेसिंग मोड, स्टील डिझाईन, कॉन्क्रीट डिझाईन, हे दिसतंय याला म्हणतो वर्क फ्लो. ओके. आता वर्क फ्लो, पेज कंट्रोल हे काय आहे त्यांचं, बघा. वर्क फ्लो मध्ये काय बघतोय आपण, फर्स्ट मॉडेलिंग करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर पोस्ट प्रोसेसिंग दिसते. पोस्ट प्रोसेसिंग म्हणजे काय, तर मॉडेलिंग केल्यानंतर जेव्हा अनालिसिस करतोय, तर त्या अनालिसिसचा रिझल्ट चेक करणं म्हणजे पोस्ट प्रोसेसिंग मोड मध्ये जा. त्याच्यानंतर अनालिसिस परफॉर्म झाल्यावर डिझाईन कडे येणं. मध्ये तुमचं कॉन्क्रीट डिझाईन आहे, स्टील डिझाईन आहे की फाउंडेशन डिझाईन आहे, तो डिझाईनचा. ओके. सो हा तुमचा एक वर्क फ्लो आहे, जे की तुम्ही वन बाय वन इथं काय करणार आहे, परफॉर्म करणार आहे. पेज कंट्रोल मध्ये जर इकडे बघितलं, तर इथे दिसते तुम्हाला पहिला काय दिसतंय तिथं, सिलेक्शन कर्सर दिसत. ठीक आहे. जे की इथं सिलेक्ट मध्ये पण दिसतंय तुम्हाला कर्सर, नोड कर्सर, बीम कर्सर, असे वेगवेगळे कर्सर दिलेत. तेच तुम्हाला इथं दिसतंय. ओके. आता समजा एखादा नोड आहे, हा हा पॉइंट म्हणजे नोड आहे. या नोडला सिलेक्ट कराय बघा, आता मी सिलेक्ट करते तर सिलेक्ट होतोय का तो नोड, नाही. पण त्या पर्टिक्युलरली नोड सिलेक्ट करायचं मला नोड कर्सर सिलेक्ट करावं लागेल. देन आता काय झाला, तो सिलेक्ट झाला, दिसतोय रेड झाला. आता या टाइप मध्ये इथं पण याला सिलेक्ट केला, हा झाला रोड सिलेक्ट झाला. म्हणजेच मी काय केलं, नोड कर्सरनी सिलेक्ट केलं ते. समजा मला बीम सिलेक्ट करायचे तर बीम कर्सर यूज करेल. प्लेट ऍड केले, तिला सिलेक्ट करायचं असेल प्लेट कर्सर यूज करणार. सॉलिड सरफेस ऍड केलाय तर त्याला सिलेक्ट करायचं असेल तर सरफेसचा यूज करणार. तर हे कर्सर आहेत वेगवेगळे, जसं की तुम्हाला कुठला मेंबर सिलेक्ट करायचे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही त्या कर्सरचा यूज करू शकता. आता इथं बघा पेज कंट्रोल मध्ये इथं फर्स्ट दिसते तुमचा सेटअप. ओके. सेटअप, जिओमेट्री, जनरल, अनालिसिस अँड प्रिंट अँड डिझाईन. आता त्याच्यानंतर इकडे बघा, जिओमेट्री मध्ये आहे म्हणून बीम, प्लेट, सरफेस, सॉलिड, पॅरामेट्रिक असे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे. आता फर्स्ट मी सेटअप वरती क्लिक करते. इथं सेटअप वरती क्लिक केलं की हा जो पुढचा पॅनल आहे तो चेंज होतोय. सेटअप वरती आले, आता इथं आलो फक्त जॉब. म्हणजेच मला सेटअप मध्ये जाऊन जॉब इन्फॉर्मेशन ऍड करायची इथं राईट साईड. बघा, जॉब असेल, आता जॉब तुम्ही कुठलं डिझाईन करताय, वॉटर टँक डिझाईन करताय, ट्रस डिझाईन करताय, टॉवर डिझाईन करताय की बिल्डिंग डिझाईन करताय, ते तुम्हाला इथे ऍड करायचे जॉब मध्ये. मग तुम्ही क्लायंट म्हणजे कुठल्या ह्याच्यासाठी करताय, म्हणजे जसं की मी मोरिया कन्स्ट्रक्शन साठी करते आहे, किंवा मी अजून कुठल्या कन्स्ट्रक्शन साठी कुठल्या फर्म साठी करत असेल तर त्या फर्मचं नाव आलं म्हणजेच क्लायंट नेम. जॉब नंबर आला तुमचा, काहीतरी जॉबचा नंबर असेल, मग त्याचा रेफरन्स नंबर काय असेल ते सगळं तुम्ही इथे ऍड करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली बघा फाईल्स मध्ये कुठं फाईल सेव्ह झाली आणि ती डेट असेल, कधी स्टार्ट केल्या आजच्या डेटला आणि टायमिंग असेल. ठीक आहे. फाईल साईज इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही जसं की आता इंडस्ट्रीज मध्ये बघतोय, एक टीम असते पर्टिक्युलरली प्रोजेक्ट वरती, एक टीम या पार्ट वरती काम करणार, एक टीम या पार्ट वरती. मग ती टीम तुमचं जे वर्क आहे तुम्ही आपण काय करतो, नेक्स्ट टीमला पाठवतो. तसंच इंजिनियरचं नेम असेल, मग चेक कोण करतोय त्याचं नेम, अप्रूव्ह कोणापासून होतोय त्याचं नेम. सो हे तुम्ही तिन्ही इथं काय करू शकता, ऍड करू शकता. प्लस त्याच्यासोबत इंजिनियर्सनी कधी स्टार्ट केलं, मग ते चेक करणाऱ्यांनी कधी चेक केलं हे डेट्स असतील, अप्रूव्ह केल्याने अप्रूव्ह, आणि काही कमेंट्स असतील तर ते इथं टाकायचं. म्हणजेच हे झालं तुमचं जॉब इन्फॉर्मेशन रिगार्डिंग. कुठं भेटणार आहे हे तुम्हाला सेटअप मध्ये भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येते जिओमेट्रीकडे. आता जिओमेट्रीकडे आल्यानंतर इथं बघा तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत इथे, नोड आणि बीम्स. म्हणजे इथं नंबर्स दिसत आहेत नोड्स आणि बीमचे. ओके.
तर हे त्याच्या रिगार्डिंग आहे. आता बघा इथं दोन नोड आहेत स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला. एक्स मध्ये 10 वरती नोड दिसतोय. ओके, 10 मीटर मध्ये, आणि वाय मध्ये पण 10 वरती आहे, म्हणून ते तुम्हाला इथं असं दिसतंय नोड 10 10. ठीक आहे. तर हे जर मी नोड डिलीट केले सिलेक्ट करून, तर इथं नोड बी नोड टेबल मध्ये काहीच दिसणार नाही तुम्हाला. नोड कर्सर घेतला, या नोड्सला सिलेक्ट केलं आणि मी केलं डिलीट. यस, बघा आता नोड कर्सर ब्लँक आला, बीम कर्सर पण ब्लँक आला. म्हणजे नोड मध्ये पण जर तुम्ही इथं कुठला नोड ऍड केला तर इथं नोड मध्ये दिसेल, बीम ऍड केला असेल तर बीम टेबल मध्ये दिसेल. तर हे तुम्हाला टेबल्स इथे डिस्प्ले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जिओमेट्री मध्ये आल्यानंतर फर्स्ट तुमची काही जिओमेट्री असेल तुम्ही ते इथं क्रिएट करू शकता. इथं तुम्ही म्हणाल मॅम पहिले ग्रिड होती, आता ती ग्रिड दिसत नाहीये, तर ती ग्रिड इथून ऑन करायचं. स्नॅप नोड बीम, ओके, इथं दिसते स्नॅप नोड बीम, याला क्लिक करा तर ती ग्रिड जी आहे ती तुम्हाला इथं स्क्रीनवरती डिस्प्ले. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुमचं काही इथं जिओमेट्री असेल एखाद्या ऑब्जेक्टची, जसं की तुमचा कुठला पण ऑब्जेक्ट असेल, बीम असेल, कॉलम असेल, ओके, ट्रस असेल, टॉवर असेल, वॉटर टँक असेल, बिल्डिंग असेल, त्याचं डिझाईन करायची किंवा शेरवॉलचं, तर ती जिओमेट्री पहिले इथं जिओमेट्रीच्या मदतीने तुम्ही क्रिएट करणार आहे. मग ते बीमच्या मदतीने करा, प्लेटच्या मदतीने करा, सरफेसच्या मदतीने करा. ओके, ते वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे हवे. आता जिओमेट्री कंप्लीट झाल्यानंतर आपण नेक्स्ट काय करतो, जनरल्स मध्ये येतो. ओके, हा वर्क फ्लो आहे. सेटअप, जिओमेट्री, जनरल्स. जनरल्स मध्ये आल्यानंतर आपण इथं काय करतो बघा, फर्स्ट अप्लाय करतो प्रॉपर्टी. प्रॉपर्टीवरती क्लिक करणार फर्स्ट मी. मग इथं प्रॉपर्टी असाइन. प्रॉपर्टी म्हणजे आता भीम आहे, त्या भीमला साइजेस अप्लाय करणार. जसं की 230 mm बाय 230 mm माझा भीम आहे, तर त्या भीमला साईज देणं म्हणजे प्रॉपर्टी असेल. किंवा एखादा स्लॅब आहे त्याची थिकनेस प्रोव्हाइड करणं, फ्लोर आहे त्याची थिकनेस प्रोव्हाइड करणं, तर ते मी प्रॉपर्टीच्या मदतीने देणार आहे. सो ते प्रॉपर्टीज मध्ये ऍड करा. किंवा एखादा स्टील सेक्शन्स आहे तर ते सेक्शन्स अप्लाय करणं म्हणजे प्रॉपर्टीज करतोय ना, प्रॉपर्टीज देतोय, तर ती कुठली प्रॉपर्टी पर्टिक्युलरली देतोय तो प्रॉपर्टीची. त्याच्यानंतर खाली येतोय तो सेकंड चॅप्टर स्पेसिफिकेशनचा. आता स्पेसिफिकेशन्स मध्ये आपण काय करतो, जसं की आता समजा मी ट्रस करते, एखादा ट्रस आहे, त्या ट्रस मध्ये ट्रसचं जेव्हा अनालिसिस करतो तर आपण त्याच्यात काय कॅल्क्युलेट करतो, तर कुठला मेंबर कॉम्प्रेशन मेंबर आहे आणि कुठला ट्रस मेंबर टेन्शन मेंबर आहे, हा आपण चेक करतो रे. तर ते कॉम्प्रेशन मेंबर आणि टेन्शन मेंबर जर मला स्पेसिफाय करायचे असतील तर ते स्पेसिफिकेशन्स मधून मी काय करू शकते, ऍड करू शकते. ठीक आहे. तर स्पेसिफिकेशन्सला क्लिक केला तिथे तुम्ही, तर इथं बघा बीम वरती गेल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन दिसतात. ठीक आहे. ऑफसेट द्यायचं असेल ऑफसेट देऊ शकताय. त्याच्यानंतर तुम्ही कॉम्प्रेशन आहे कॉम्प्रेशन ऍड करू शकताय, टेन्शन आहे टेन्शन ऍड करू शकताय, ट्रस मेंबर म्हणून आहे ट्रस मेंबर करू शकताय. ओके, तर असे स्पेसिफिकेशन तुम्ही ऍड करताय इथं स्पेसिफिकेशन मदतीने. त्याच्यानंतर सपोर्ट आहे. आता स्ट्रक्चर्सला कुठला सपोर्ट देताय तुम्ही, ओके, रोलर सपोर्ट देताय, फिक्स सपोर्ट देताय, त्याच्यानंतर थिन सपोर्ट देताय, कुठले सपोर्ट देताय ते आपण सपोर्टच्या मदतीने इथे काय करतोय, ऍड करतोय. ठीक आहे. तर हे सपोर्ट्स असते वेगवेगळे. तुमचा रोलर सपोर्ट आहे, सिम्पली सपोर्टेड आहे, पिन सपोर्ट आहे, हिन सपोर्ट आहे. ओके, ते सपोर्टच्या मदतीने. त्याच्यानंतर येतो आपण लोड्स अँड डेफिनेशन्स. मग लोड्स अँड डेफिनेशन्स मध्ये त्या स्ट्रक्चर्स वरती कुठले लोड्स असाइन करणार आहे तुम्ही. ओके, मग तुमचा लाईव्ह लोड असेल, डेड लोड असेल, ओके, विंड लोड्स असतील, ते लोड्स येणार तुमचे लोड्स अँड डेफिनेशन्स मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही मटेरियल म्हणजे कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर आहे, स्टीलचं आहे, ते मटेरियल तुम्ही डिफाईन करणार. हा झाला जनरल्स मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही येताय अनालिसिस कडे. आता जे काही जिओमेट्री क्रिएट केली त्याला मी प्रॉपर्टीज अप्लाय केलं, सपोर्ट दिला, त्याच्यावरती लोड दिला, आता मला त्याचं अनालिसिस करायचे. सो त्या अनालिसिस साठी तुम्ही इथे येणार आहे अनालिसिस आणि प्रिंट कडे. ठीक आहे. सो अनालिसिस अँड प्रिंट वरती केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स भेटतील तिथं की कुठल्या टाईपचं तुम्ही अनालिसिस करणार. अनालिसिस कम्प्लीट झाल्यानंतर येत आहे तुम्ही डिझायनिंग कडे. तर हे आहे आपला एक फ्लो. जेव्हा तुम्ही एखादं स्ट्रक्चर स्टॅड मध्ये क्रिएट करताय तर या फ्लोनी तुम्ही काय करणार आहे, फॉलो करणार आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं सगळं. आपण या वर्क फ्लोचा जर पार्ट बघितला तर मॉडेलिंग मध्ये केलं. अनालिसिस केल्यानंतर त्याचा रिझल्ट चेक करणं म्हणजे पोर्टफोलिओ पोस्ट प्रोसेसिंग मोड कडे आलो. त्याच्यानंतर त्याचं डिझायनिंग असेल, मग डिझायनिंग स्टील डिझायनिंग करताय, कॉन्क्रीट डिझायनिंग करताय, ते दोन्ही डिझायनिंग इथं आले. आफ्टर डिझायनिंग मग तुम्ही जाते फाउंडेशन डिझायनिंग कडे. तर फाउंडेशन डिझायनिंगचा पण पार्ट इथं काय झालाय तुमचा दिलेला आहे. ठीक आहे.
आता मी जर नेक्स्ट पार्ट जर बघितलं तर इथं आहे माझी फर्स्ट, जेव्हा जिओमेट्री वरती क्लिक करतोय आपण तेव्हा तुम्हाला एक ग्रिड दिसते, राईट? ही स्क्रीनवरती ग्रिड दिसते. तर ही ग्रिड मध्ये तुम्ही बघताय त्याच्या लेफ्ट साइडला इथं तुम्हाला 3 ऍक्सेस दिसतात, ओके, जे की आपण ग्लोबल ऍक्सेस म्हणतो. ओरिएंटेशन जे आपण पहिला सेट केलं ग्लोबल ऍक्सेसचे अलॉंग वाय अप ठेवलंय, कारण तुम्ही इथं बघू शकता एक्स आणि झेड तुमच्या हॉरिझॉन्टलीच वर्क होत आहे इथं. ठीक आहे, त्यामुळे आपण ओरिएंटेशन जे आहे ऍक्सेस ओरिएंटेशन ते वाय डायरेक्शनच्या या ग्लोबल ऍक्सेसच्या अलॉंग ठेवतो. ठीक आहे, सो इथं जे ग्रिड आहेत स्टॅर मध्ये अशा 3 ग्रिड यूज होतात. फर्स्ट आहे तुमची आता जी डिस्प्ले होते ती आहे लिनियर ग्रिड, त्याच्यानंतर रॅडियल ग्रिड आणि इरेग्युलर, अशा 3 ग्रिड्स तुम्ही यूज करू शकता. आता रॅडियल ग्रिड तुम्ही कुठे यूज करणार, जर तुमचा एखाद्या सर्क्युलर सेक्शन्स मध्ये स्ट्रक्चर आहे, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्क्युलर वॉटर टँक डिझाईन करणार असाल तर त्याच्यासाठी ग्रिड तुम्ही रॅडियल सिलेक्ट क्रिएट करून ठेवू शकता. इरेग्युलर मध्ये तुम्हाला जर अनइवन शेपचा काही एखादा स्ट्रक्चर्स करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही इरेग्युलर ग्रिड काय करणार आहे तिथं क्रिएट करणार आहे. ओके, असे वेगवेगळे ग्रिडचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता ते ग्रिड कसे क्रिएट करायचं, त्या ग्रिड मधलं स्पेसिंग कसं चेंज करणार, ओके, तो सगळा पोर्शन्स आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये बघणार आहे. आजच्या सेशन्स मध्ये आपण पूर्ण स्टॅटचा जो इंट्रोडक्शन पार्ट आहे, त्याच्यानंतर युजर इंटरफेसचा जो ओव्हरव्ह्यू आहे तो आपण आज बघितलेला आहे. ओके, नेक्स्ट सेशन्स मध्ये टूल्स असतील, बीम कसा ऍड करणार, प्लेट्स कसे ऍड करणार, ग्रिड मध्ये कसे चेंजेस करणार, तो आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये बघूया. ओके.